सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण महिन्यानिमित्त विशेष उपक्रम अमृताचे डोह। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। तत्वमसी, आपण सगळेजण तत्वावरती बोलतोय आणि तत्वावरती आपल्याला प्रत्येकाला आयुष्य जगत असताना खरोखरी नाना विवंचना आपल्या समोर उभ्या राहतात आणि मग ते तत्व जपत असताना समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला फक्त दूषणच प्राप्त होतं। तो म्हणतो ना, तो खूप शहाणा आहे, त्याच्या जास्त नादी लागू नका, तो अति शहाणा आहे, हेच आपल्याला ऐकायला मिळतं। आणि खरोखरी वास्तविकता आपण जर त्या तत्वामध्ये बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सुद्धा लक्षात येतं की खरोखरी या तत्वामुळे ना आपण जनमानसामधल्या त्यांच्याशी एकरूप होऊ शकत नाहीये। मग ते एकरूप होत असताना ते तत्वज्ञान तरी काय देणार? म्हणजे नुसतं तत्वज्ञान आहे हे एकरूपतेला गरजेचं नाहीये। आणि मग ते तत्व कसं वापरायचं आयुष्यामध्ये ते आपण रामाकडनं शिकतोय आणि पुन्हा एकदा आपण रामाबरोबर सत्संगामध्ये प्रवेश करतोय। सत्संगामध्ये असं आहे की विश्वामित्रांच्या बरोबर राम येऊन पोचलेले आहेत आणि आता अगदी त्या जागेवरती येऊन पोचले की ज्या ठिकाणी हे पूर्णपणे स्वयंवर थटलेलं आहे आणि हे स्वयंवर ज्या ठिकाणी पूर्णपणे आता संपन्न होणार आहे त्या जागेमध्ये विश्वामित्रांबरोबर या दोन्ही सुकुमारांना बसवलेलं आहे आणि राज अतिथी पदाचा जो दर्जा आहे तो दर्जा त्या ठिकाणी दिलाय आणि त्या ठिकाणी सगळं आगत स्वागत होऊन त्या ठिकाणी राम लक्ष्मण विश्वामित्र बसलेले आहेत। आणि मग जनकांनी जो पण आहे तो पण सांगितलेला आहे की माझी उपवर कन्या जानकी हिचा विवाह संपन्न होणार आहे आणि त्याकरता हे स्वयंवर रचलेलं आहे। या स्वयंवरामध्ये हे जे धनुष्य आहे हे धनुष्य जो कोणी उचलेल म्हणजे तो धनुष्य उचलून झाल्याच्या नंतर त्याला सीता पूर्णपणे वरमाळा परिधान करेल अशा प्रकारचा त्या ठिकाणी पूर्णपणे संकल्प ठेवलेला आहे। अशा ठिकाणी असा त्या ठिकाणी पण ठेवलेला आहे आणि तो पण पूर्ण करण्याकरता मग त्याच्यानंतर एक एक राजे उठून येत आहेत, एक एक राजपुत्र उठून येत आहेत। परंतु ते धनुष्य आहे ते शिवधनुष्य आहे, म्हणजे जे शिवधनुष्य इतकं काही जड आहे की ते कुणाला उचलता येत नाहीये। आज जनकाला प्रश्न पडलाय कारण जनकाच्या पुढे जनकाने जानकी बघितलेली आहे, छोटीशी सीता बघितलेली आहे। जी छोटीशी सीता ती रूम पूर्णपणे म्हणजे ज्या खोलीमध्ये ज्या देवघरामध्ये हे शिवधनुष्य ठेवलेलं होतं, धनुष्य ठेवलेलं होतं, तिथली लादी पुसायची असेल, तिकडचं जर स्वच्छ करायचं असेल आवार, तिथली लादी सारवायची असेल तर त्या क्षणाला म्हणजे की त्या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यामध्ये ती हाताने एका शिवधनुष्य उचलायची आणि त्याच्या खालचं पूर्णपणे सारवून घ्यायची। अशी एका हाताने ती पूर्णपणे उचलणारे शिवधनुष्य आज इतकं जड झालेलं बघून, कुणाला उचलता न येता बघून त्या ठिकाणी जनक विचार करत बसले की कसं काय सीतेचं स्वयंवर पार पाडायचं। बघता 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 स्वयंवरातली सगळी माणसं संपली आणि प्रत्येकाला असं वाटलं की हे सुकुमार का उठत नाहीयेत, हे दोन सुकुमार का उठत नाहीये, यांच्यापैकी कोणी का उठत नाहीये। परंतु ते विश्वामित्रांच्या बरोबर आहेत। विश्वामित्रांच्या बरोबर असल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी आहोत ते गुरूंमुळे आपण आमंत्रित आहोत, त्या कार्यक्रमाकरता आपण आमंत्रित नाही, हे रामाला समजतं। इथे सुद्धा तत्व आहे। राम शांतपणे बसलेले आहेत आणि सगळा प्रसंग सगळी मजा आहे ती बघतायत। कुणाची फजिती होते ते उचलताना ते बघून हसतायत आणि संपूर्णपणे त्या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत। त्याच्या पलीकडे कुठलाही विचार त्यांच्या मनामध्ये नाहीये। आणि त्या क्षणात जनकाच्या लक्षात येतं की आता सगळेजण जे काही राजे आहेत, जे काही राजपुत्र आहेत, जे काही क्षत्रिय आपण या ठिकाणी एकवटलेले आहेत त्या सगळ्या क्षत्रियांचं आता असं झालेलं आहे की कुणालाही ते धनुष्य उचलता येत नाही। आणि त्यावेळेला जनक अतिशय खेदजनक एक वाक्य वक्तव्य करतात आणि ते असं म्हणतात की आता या पृथ्वीवरती असा एकही क्षत्रिय राहिला नाही का की जो हे शिवधनुष्य उचलेल आणि माझ्या कन्येचा स्वीकार करेल आणि तिचं हे पूर्णपणे स्वयंवर नटेल, पूर्णपणे स्वयंवर नटेल। आणि ते असं बोलल्यानंतर विश्वामित्र मोठ्या अपेक्षेच्या नजरेने फक्त रामाकडे बघतात। फक्त रामाकडे बघितल्यानंतर रामाला समजतं की मला काय आज्ञा दिलेली आहे। राम उठतात आणि त्या शिवधनुष्याच्या ठिकाणी येतात। प्रत्येक जण आल्यानंतर ते शिवधनुष्य उचलायला जातो, परंतु राम विनम्र आहेत आणि राम विनम्र असल्यामुळे ते एक धनुष्य जरी असलं तरी ते शक्तीचं प्रतीक आहे, ते एक शस्त्र आहे। कुठल्या तरी योद्धाच्या ते कामी आलं असेल, कितीतरी जणांचं आयुष्य त्यांनी वाचवलं असेल, कितीतरी जणांचं रक्षण त्यांनी केलं असेल, त्या सगळ्याचा पूर्णपणे विनम्रते भावाने त्या सगळ्याचा रिस्पेक्ट म्हणून त्या ठिकाणी राम त्या शिवधनुष्याला सर्वप्रथम नमन करतात, त्याला प्रणाम करतात आणि प्रणाम केल्यानंतर ते शिवधनुष्य उचलतात आणि ते शिवधनुष्य अगदी सहजगत्या रामांना उचललं जातं। राम उचलतात आणि त्या ठिकाणी लगेच सीतेला घेऊन सगळेजण येतात। सीतेच्या हातामध्ये वरमाळा आहे आणि आता त्यावेळेला जनक असं म्हणतात की जो संकल्प होता, जो काही पण होता या स्वयंवराचा तो पण आता पूर्ण झालेला आहे आणि आता हे सीते ह्या उपवराला म्हणजे यांना तू आता माळा अर्पण घाल आणि तुझ्या आयुष्याचे स्वामी बनव।
आणि हा प्रसंग आल्याच्या नंतर त्या ठिकाणी राम हात करतात आणि फक्त थांबायला सांगतात. त्यावेळेला विश्वामित्र जवळ येतात. आता विश्वामित्रांच्या मनामध्ये शंका आहे की राम का थांबवत आहेत हे सगळं. आणि विश्वामित्रांच्या जवळ आल्यानंतर ते म्हणतात की हे काय चालू आहे. त्याला विश्वामित्र म्हणतात हे स्वयंवर चालू आहे. या स्वयंवरामध्ये आपण का आलो. ते म्हणले आपण अतिथी म्हणून आलो. तुम्ही मला इथून का उठवलं. म्हणले ते शिवधनुष्य उचलण्याकरता उठवलं. ते म्हणले ते नाही. त्याच्या पाठीमागे उद्देश काय होता. उद्देश फक्त इतकाच होता की जनक बोललेले होते की इथे कोणी क्षत्रिय असेल तर तो ते शिवधनुष्य उचलेल आणि ते क्षत्रिय त्या क्षत्रिय कोणी इथे शिल्लक नाही ना. ह्या एका गोष्टीवरती क्षत्रियांचं कुठे मानपान कमी नको व्हायला, क्षत्रियांच्या कुठे नावाला काळिमा नको लावायला, म्हणून मी या ठिकाणी हे शिवधनुष्य उचलायला उभा राहिलो. हा एवढा प्रसंग सांगितल्यानंतर विश्वामित्र म्हणतात तो ते खरं आहे, पण या संपूर्णपणे म्हणजे की या स्वयंवराचा पणच आहे की जो हे शिवधनुष्य उचलेल. तुम्ही ते रामा उचललेलं आहे, त्यामुळे आता तुम्हाला विवाह करावा लागेल. त्यावेळेला विवाह करावा लागेल म्हणतात त्यावेळेला एक पत्नी एकवचनी राम, गुरु आणि शिष्य या परंपरेमधला शिष्य राम, विश्वामित्रांना स्वतःच्या हृदयात बसवणारा राम, स्वतः सकाळी पूजा करत असताना देवाची पूजा करायच्या ऐवजी गुरुची पूजा करणारा राम, विश्वामित्रांची पूजा करणारा राम, त्याला आदरपूर्वक विनम्र भावाने विश्वामित्रांना सांगतो की माझे वडील अजून आहेत आणि माझा विवाहाचा अधिकार माझ्या वडिलांचा आहे आणि माझ्या वडिलांच्या परवानगीशिवाय मी हा विवाह संपन्न करू शकत नाही. हे म्हणणं ऐकल्यानंतर विश्वामित्रांना ते पटलं आणि विश्वामित्रांनी जनकाला ती गोष्ट सांगितली. जनकाने त्या ठिकाणी स्वयंवरातल्या बाकी सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी समारोप केला. त्यांना सगळ्यांना आदरातिथ्य केलं, मानपान दिला आणि त्यांना सगळ्यांना परत पाठवून दिलं. आणि त्याच्यानंतर मी या विषयाकरता बसले की ठीक आहे, आता दशरथांना पहिले पत्र लिहा की तुमच्या पुत्रांनी तुमच्या रामाने इथे असा असा पराक्रम केलेला आहे आणि या स्वयंवरामध्ये हा पराक्रम हा पण पूर्ण झाल्यामुळे त्याला आता या ठिकाणी विवाह करायचा आहे आणि तो विवाह करत असताना त्याचं असं म्हणणं आहे की तुमच्या परवानगीशिवाय तो विवाह करू शकत नाही. तेव्हा त्वरित परवानगी सहित आपण सगळेजण गणगोत्रासह मित्र परिवारासह या ठिकाणी या आणि हा विवाह सोहळा संपन्न करा. दशरथाला ते पत्र पाठवलं जातं. आज विश्वामित्र राम लक्ष्मण तिथेच वास्तव्याला आहेत. सीता सुद्धा आता पूर्णपणे कुणाची तरी ती अर्धांगिनी होणार आहे या भावनेने ती जानकी आता नटून तटून बसलेली आहे. परंतु आता याच्यामुळे तिथे त्या पूर्णपणे सगळं काळ जणू काही थांबलाय. पत्र ओघाने पटापट 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 दशरथाच्या हातामध्ये येतं आणि दशरथ जी पत्र वाचतात त्यावेळेला म्हणतात काय रामाचा पराक्रम आहे. वाह, काय रामाने केलंय. अतिशय आनंद होतो आणि त्यावेळेला ज्यावेळेला कळतं की ती जनकाची मुलगी आहे आणि जनक आपला व्यायी होणार आहे त्यावेळेला त्वरित दशरथ त्या ठिकाणी पत्र पाठवतात. हे रामा, माझी लग्नाला पूर्णपणे परवानगी आहे. जिथे दशरथ माझा सोयरा होणार आहे, जिथे जनक माझा सोयरा होणार आहे, जिथे जनकाबरोबर सोयरीक होणार आहे, तिथे दशरथ पूर्णपणे स्वतःच्या मर्जीने अगदी पूर्णपणे परवानगी तुला या ठिकाणी देतोय की रामा तू विवाह कर आणि या विवाह करता आम्ही सगळेजण अयोध्येमधले सगळे गण गोत्र मित्र परिवार सगळेजण आणि आपले प्रजाजन घेऊन आम्ही निघतोय. तुम्ही संपूर्ण तयारीला लागा. आम्ही त्या ठिकाणी पोहोचतोय. पत्राचा संदेश पुढे आला. संदेश पुढे आल्याच्या नंतर दशरथ सुद्धा त्या ठिकाणी आले आणि दशरथाने अगदी याची देही याची डोळा म्हणतो तसं रामाला परवानगी दिली की रामा तुम्ही आता सीतेबरोबर विवाह करा. तुम्ही विवाह सोहळा संपन्न करा. माझी या विवाहाला पूर्णपणे परवानगी आहे. पूर्णपणे परवानगी दिल्यानंतर दशरथाने परवानगी दिल्यानंतर सुद्धा राम म्हणतात की नाही मी या विवाहाला तयार नाही. आता जनक परत म्हणतात का हो आता काय झालं. दशरथ म्हणतात थांबा. राम असा हलक्या कानाचा नाहीये. राम असा नाहीये की तो कुठलाही निर्णय लगेच घेऊन टाकेल. त्यांनी खूप विचार केला असेल. मी त्याला जाणून घेतो. याच्या अगोदरची एक गंमत अशी झालेली होती की त्या ठिकाणी नारद सुद्धा येऊन गेलेले होते. आता नारद आले म्हणजे कळ लावल्याशिवाय ते काही जाऊ शकत नाही. त्यांनी रामाला आतमध्ये घेतलेलं होतं आणि एकांतामध्ये एका खोलीमध्ये रामाला सांगितलेलं होतं की तू हिच्याबरोबर विवाह करू नको. तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन असे असे प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामध्ये सगळीकडे तुला राज्यकारभार सोडून एक वल्क धारण करावं लागेल आणि जंगली माणसासारखं फिरावं लागेल. तू हिच्याबरोबर विवाह संपन्न करू नकोस. तुझ्या कुंडलीमधले योग बघ आणि अशी अशी सगळी परिस्थिती आहे. तू हा विवाह केला नाहीस तर तुझं जीवन सुखी आहे. परंतु हे सगळं सांगितल्यानंतर आवर्जून हेही सांगायला नारद विसरले नाही की जानकी ही शेतामध्ये एका पेटीमध्ये भूमीमध्ये मिळालेली कन्या आहे. ती काही जनकाची कन्या नाहीये. त्याच्यामुळे तिचं गोत्र आपल्याला माहिती नाही. तिचे आई वडील आपल्याला माहिती नाही. नक्की ती कुठल्या कुळातली आहे ते आपल्याला माहिती नाही. आणि तुम्ही रघुकुल वंशी आहात. तुमचं कुळ आहे, तुमचं कुळ मोठं आहे, तुमचं खानदान मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हा विवाह करू नका. रामाने सगळं ऐकलं आणि नारदांना सांगितलं की बस तुम्ही बरोबर आहात, तुमच्या शुभेच्छा बरोबर आहात. तिथे मला कुठल्याही गोष्टीचं गम्य नाही. हा विवाह सोहळा संपन्न होईल. असं संपन्न होईल असं त्या ठिकाणी नारदांना सांगितलंय. तत्व रामच आहे.
बाहेर आले आणि बाहेर आले त्यामुळे त्याच्यानंतर दशरथांबरोबर भेट झाली. दशरथांनी सांगितल्यावर पण राम लग्नाला तयार नाही म्हणून जनकाच्या मनामध्ये शंका आली आणि म्हणून त्या ठिकाणी दशरथ असं म्हणतात की तो हलक्या कानाचा नाहीये. काहीही काही सांगितलं म्हणून त्यांनी ऐकलं तो राम नाही. म्हणजे आपण त्याच्याबरोबर कुठेतरी तत्व जपत असताना हेही समजायला पाहिजे की आपण कुठे हलक्या कानाचे नाही व्हायला पाहिजे. आपण खूप हलक्या कानाचे आहोत. आपल्याला एखादी व्यक्ती खूप आवडते, आपल्याबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये भरपूर आदर असतो आणि खरोखर ती व्यक्ती तशी असते सुद्धा. परंतु तशी ती व्यक्ती असली आणि तसंच काही असलं तरी कोणीतरी येतं त्याच्याबद्दल आपल्या कानामध्ये काहीतरी सांगतं आणि तेच सत्य धरून आपण त्या माणसाची पूर्णपणे प्रतिमा बदलून टाकतो. अगदी त्याच्या नावाला आपण काळिमा सुद्धा लावायला तयार होतो. या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या लौकिक जीवनामध्ये प्रत्येकाच्या घडतात. म्हणून एक आपण या शिकवण घेतली पाहिजे, या सत्संगामधनं आपण हे शिकलं पाहिजे की आपण हलक्या कानाचे नाही व्हायला पाहिजे. आणि एखादी गोष्ट एखाद्याला ज्या क्षणाला ॲक्सेप्ट केला ना, त्यावेळेला मग त्याच्यापुढे तो चांगला असो, तो वाईट असो, त्याचे चांगले गुण सुद्धा ॲक्सेप्टेड आहेत आणि त्याचे वाईट गुण सुद्धा ॲक्सेप्टेड आहेत. तो माझा आहे. एकदा तो माझा म्हणला की बाकी सगळं संपलं. रामाने त्या ठिकाणी सांगितलं त्यावेळेला नारदांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या शुभेच्छा माझ्याबरोबर आहेत. राम हलक्या कानाचे नाही आहेत. त्यावेळेला दशरथांनी त्यांना एकांतवासामध्ये नेलं, एकांतामध्ये नेलं आणि एका खोलीमध्ये नेल्यानंतर दशरथ आता विचारतात की काय माझी पूर्णपणे परवानगी आहे, आता तू लग्नाला का तयार नाही? त्यावेळेला राम सांगतात की बघा हे माझ्या बरोबरचे पुढचे भाऊ आहेत, भरत आहे, लक्ष्मण आहे, शत्रुघ्न आहे. आम्ही एकत्र मोठे झालेलो आहोत, आम्ही एकत्र वागतो, त्यांना सुद्धा माझ्या सहवासाची तेवढीच सवय आहे आणि ज्या वेळेला तुम्ही माझा विवाह करून देताय, ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये पत्नी येईल तर मला तिला वेळ द्यायला पाहिजे. खरोखर या तत्वानी जगत असताना हाही कुठेतरी गुण आपण घेतला पाहिजे. खरंच आपल्या घरच्यांना आपण तेवढा वेळ देतो का हो? जेवढा वेळ आपण आपल्या ऑफिस करता देतो. आपल्याकडे निमित्त आहे, आपल्याकडे कारण आहे की नाही नाही मी पैसे कमवतो, अहो मी धावपळ नाही केली तर फ्लॅटचे हप्ते कोण भरणार? पण तो फ्लॅट घ्यायला खरोखर त्या घरच्यांनी सांगितलेलं का? अरे एवढी मेहनत मी जर नाही केला ना म्हणजे एक्स्ट्रा त्या ठिकाणी म्हणजे तर काय होईल माहितीये का? त्या गाडीचे हप्ते कोण भरेल? पण तुला गाडी घ्यायला कोणी सांगितलेलं का? या सगळ्या गोष्टी तू घेतल्यात. तुला त्या सगळ्या गोष्टी हव्या होत्या. तू त्या कुटुंबावरती चिटकवल्यात आणि त्या कुटुंबाचा वेळ तो सगळा वेळ तू पैसे घालवण्याकरता पुढे घालवतोयस आणि त्याच्यामधनं प्राप्ती जी होते त्या प्राप्तीमधनं फक्त तू हप्ते भरतोयस आणि खरोखरी जीवनाचा जो खरा आनंद घ्यायला पाहिजे तो खरा आनंद घ्यायला तू मुकतोयस. त्याचबरोबर त्यांना जो आनंद द्यायला पाहिजे त्या आनंदाला सुद्धा तू मुकतोयस. मग हेही कुठेतरी आपण या तत्वाकडनं शिकायला पाहिजे. ज्यावेळेला लोकं तत्व ॲक्सेप्ट करतात ना त्यावेळेला एवढा छोटा विचार सुद्धा करावा लागतो आणि तेवढा छोटा विचार ज्यावेळेला आपण करू, त्याप्रमाणे ज्यावेळेला आपली वागणूक करू, 100% तत्वासकट लोकं तुम्हाला ॲक्सेप्ट करतात. 100% करतात. ह्याबरोबर ज्यावेळेला रामाने दशरथाला सांगितलं, की हे सगळेजण आहेत आणि ज्यावेळेला मी यांना वेळ देता येणार नाही, त्यावेळेला ते कसे होतील? ते सुकून जातील. माझ्याशिवाय ते राहू शकत नाही म्हणजे. तर यांची काय व्यवस्था? तुम्ही यांचा विचार केलाय का? दशरथांनी विचार केला आणि दशरथांनी जनकाला विचारलं, की राम म्हणतो ते बरोबर आहे म्हणून. हे चौघं एकत्र वाढलेले आहेत आणि आता ज्यावेळेला विवाह होईल त्यावेळेला त्या तिघांचं काय? ते सुकून जातील. खरोखरी असं रामाचं म्हणणं आहे. त्याच्या वेळेला जनक म्हणला, "मग आता मी एवढंच करू शकतो, की मला अजून 3 कन्या आहेत, ज्या उपवर आहेत. मी त्या तिन्ही कन्या तुम्हाला अगदी पूर्णपणे म्हणतात तसं हुंड्यामध्ये देतो. त्या तिन्ही भावांचा विवाह सोहळा आपण त्यांच्याबरोबर संपन्न करू आणि मग चौथा विवाह सोहळा आपण राम आणि जानकीचा संपन्न करू." आता हे कसं पटतंय ते सांगा? जनक होते ते, त्यांना माहिती होतं, की आपल्या मुली कुणाच्या घरामध्ये चालल्यात. दशरथ होता, त्यांना माहिती होतं आपण कुणाच्या घराच्या मुली करतोय. त्याप्रमाणे दोघांच्याही मनामध्ये काहीच गैरसमज नाही, काहीच समज नव्हते. बस जे चाललेलं होतं ते सगळं भोळ्या भावामध्ये चाललेलं होतं आणि रामाला ज्यावेळेला ही गोष्ट सांगितली त्यावेळेला राम लग्नाला तयार होतात. त्यावेळेला राम लग्नाला तयार होतात, की आता मी लग्नाला तयार आहे आणि खरोखरी पहिला विवाह सोहळा संपन्न झालाय तो लक्ष्मणाचा झालाय. दुसरा विवाह मुहूर्तावरती संपन्न झालाय तो भरताचा संपन्न झालाय. मग शत्रुघ्नचा संपन्न झालाय आणि हे तिघजण ज्यावेळेला आपल्या पत्नी समवेत अक्षता टाकण्याकरता उभे आहेत, त्यावेळेला रामाचा विवाह होतो. त्यावेळेला राम जानकी बरोबर विवाह करतात आणि त्यावेळेला राम जानकी होतं. त्यावेळेला होतं सियावर रामचंद्र की जय. तेव्हा सीताराम होतात. म्हणजे रामाला एक सीताराम होण्याकरता, एका सीतेला आपल्या जीवनामध्ये घेण्याकरता, एक जानकीला जीवनामध्ये घेण्याकरता सुद्धा एवढ्या पायऱ्यांमधनं राम जातो, एवढ्या ठिकाणी राम तत्व जपतो. आपल्या आयुष्यामध्ये किती प्रसंगामध्ये आपण तत्व जपायचा प्रयत्न करतो. आपण फक्त आहे ना तत्वज्ञान सांगतो, परंतु ते तत्व जपत नाही आपण. ते तत्व उराशी बाळगावं लागतं आणि नुसतं तत्वज्ञान म्हणून लोकांना अक्कल शिकवण्यापेक्षा ज्यावेळेला प्रसंगाच्या माध्यमातून ते तत्वच अगदी सहज, अगदी सोपं, अगदी शांत करून तुम्ही ज्यावेळेला सांगता ना,
त्याच्या वेळेला जनमानसाच्या तुम्ही हृदयामध्ये प्रवेश करता. तुमचा प्रत्येक विचारांना विचार प्रत्येकाला दिशा देणारा असतो, प्रत्येकाला प्रफुल्लित करणारा असतो, प्रत्येकाला आनंदी करणारा असतो. तेव्हा रामाप्रमाणे असं आपण तत्व आपल्या हृदयामध्ये ठेवायला पाहिजे, असं जपून ठेवायला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रसंग, मग तो किती मोठा असो, किती छोटा असो, त्याच्या त्यावेळेला त्या तत्वाचा तेवढ्याच पद्धतीने वापर करता यायला पाहिजे. हा आमच्या आयुष्यामध्ये शिकू. त्यावेळेला खरोखरी कुठेतरी आम्हाला राम समजायला लागेल. कुठेतरी लोकं आमच्यामध्ये राम बघायला लागतील. तेव्हा विषय आपल्या हृदयामध्ये रुजूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम. अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.